जर दुसरीकडे कुठे असती ना तर ती तिथल्या ते मार खाऊन गेली असती. असा काहीसा प्रकार झाला असता किंवा पोलीस तरी आले असते. 31st म्हणजे मी जेव्हा मालवणच्या विलाचा सुरुवात केली तेव्हा 31st एक ग्रुप आलेला. पण 31st म्हटल्यावरती दारू तर सगळेच पितात आणि मालवण हे खूप ना टुरिस्ट फ्रेंडली शहर आहे. ती मुलं आज जर दुसरीकडे कुठे असती ना तर ती तिथल्या ते मार खाऊन गेली असती. असा काहीसा प्रकार झाला असता किंवा पोलीस तरी आले असते. आता बघा मी बंगल्याच्या आतमध्ये तर कॅमेरे लावू शकत नाही बिकॉज ते प्रायव्हसीचं इंट्रुजन होईल. मी कॅमेरा कुठे लावणार, बाहेर लावेन. आणि त्यानंतर मग ती मुलं आलेली आणि त्याच्यानंतर मग मला माझ्या केअरटेकरचे पण फोन आले, सर खूपच गोंधळ घालतायत. आणि म्हणजे म्युझिक वगैरे ऐकणं ठीक आहे, ओके. बघा आमच्याकडे कसं आहे, मी सांगितलं की बाबा 10 o'clock पर्यंत तुम्ही लाऊड म्युझिक लावू शकता बिकॉज जनरली कोणी कंप्लेंट नाही करणार. आणि दॅट इज म्हणजे स्पीकर वगैरे तुम्हाला लावायचं 10 वाजता, तो गव्हर्नमेंटचा पण रूल आहे. 12 वाजेपर्यंत तुम्ही सॉफ्ट म्युझिक आतमध्ये लावा ना. जर 31st आहे, सगळे ॲग्रीड आहे, 12 वाजले, 2 वाजले, 3 वाजेपर्यंत जर कोणतरी लाऊड म्युझिक लावून ठेवेल, काय म्हणायचं अशा क्राऊडला. म्हणजे मी त्यानंतर मग विचार करायला लागलो की शुड आय गिव्ह, कारण मी ॲज अ बॉईज ग्रुप म्हणून बऱ्याच ठिकाणी गेलो आहे, ओके. बट तो जो अनुभव होता 31st म्हणजे माझा 31st राहिला बाजूलाच, ओके. सो माझं सगळं पीस ब्रेक झालं, ओके. तो थँक गॉड माझे रिलेटिव्ह आहेत आजूबाजूला. सो समाहाऊ ते कसं मॅनेज झालं ते मला माहिती आहे, ओके. तर त्यांची आर्ग्युमेंट्स झाल्या, त्यांच्याबरोबर लोकल माणसांनी मला कॉल केले, हो सर तुमच्या बंगल्यातून एवढे मोठ्याने आवाज येत आहेत. आणि ती मुलं म्हणजे ते नाच गाणं वगैरे चालू होतं ते वेगळं होतं, त्याच्यामध्ये त्यांना मध्ये अशी हो हो अशी करून ती ओरडायची एकदम. आणि त्याचा लोकांना खूप त्रास होत होता. आणि मग अशा वेळी करायचं काय, बिकॉज आय एम सिटिंग हिअर इन मुंबई. आणि जर मी त्यांच्याशी आर्ग्यू करायला लागलो सो दे कुड डिस्ट्रॉय माय प्रॉपर्टी ऑल्सो, तिथे ते डॅमेज करू शकतात. आणि मग खूप टॅक्टफुली अशा वेळी हँडल करावं लागतं. हे सगळं झालं नंतर मग दुसऱ्या दिवशी त्यांनी पूर्ण बंगला मेस्टअप करून ठेवलेला, खाणं बिणं सगळं बेडवरती वगैरे पडलेलं. आणि नंतर मग पेमेंटचा प्रश्न आला. ऍडव्हान्स पेमेंट आपण घेतो त्यावेळी आम्ही कमी घ्यायचो, आता मी 50% ऍडव्हान्स पेमेंटच घेतो मालवण बंगलोला आणि 50% लेटर ऑन करतो, ओके. सो 50% पेमेंट न देता ही मुलं पळालेली. मी त्यांना फोन केला की असं असं आहे ना, तुम्ही आम्हाला एन्जॉय करायला दिलं नाहीत, माझे मित्र अपसेट झाले वगैरे. म्हणजे तुम्ही 3-4 वाजेपर्यंत धिंगाणा घालणार सगळ्या भागामध्ये, म्हणजे लिटरली सगळे जण त्रासलेले होते माझे नेबर वगैरे. आणि त्यानंतर तुम्ही मला सांगणार हे, आणि तुम्ही प्रॉपर्टी एन्जॉय केली पूर्णच्या पूर्ण. माझ्याकडे सगळे आधार कार्ड होते, ओके. मी त्यांना ट्रॅक पण केलं, ओके. आणि मी त्यांना बोललो की बाबा तुम्हाला पेमेंट करायचं आहे की नाही करायचं आहे, मला सांगा क्लिअरली. जर तुम्हाला पेमेंट नाही करायचं आहे तर त्याच्या पुढच्या कॉन्सिक्वेन्सेस तुम्ही भोगायला तयार राहा. पण आता हे जस्ट बिकॉज ऑफ आय एम अ कॉन्टेंट क्रिएटर आणि माझे जे काही कॉन्टॅक्ट राहिलेत मुंबईमध्ये, तर त्याच्यामुळे एक 5 मिनिटांमध्ये माझं पेमेंट परत आलं, नाहीतर मग सगळा मेसअप होणार होता. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.